तर कस का पब्लिक तर आपलं चालू होतं चॅलेंज बरं का, पण काल नुसतं आपण फिरलोच, काल अभ्यासच केला नाही. तर आज आहे आपला चॅलेंजचा दिवस आणि आपल्याला करायचंय पुरा 11वीचा सिलेबस, ते पण एका महिन्यामध्ये. आणि आज आपण करणार होतो फिजिक्सचा, आणि आज आपण जास्त लोड घेणार होतो कारण आपल्याला करायचं एक थर्मोडायनेमिक्स आणि एक वर्क अँड एनर्जी आणि न्यूटन लॉ ऑफ मोशन. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू का, हे लेक्चर मी पहिले केलेले, पण मला असं वाटतं मला ध्यात नाही म्हणून आपण एका महिन्यामध्ये रिवाइज करू आलो. पण मला माहितीच नव्हतं माझ्यासोबत असं होईल म्हणून, कारण की थर्मोडायनेमिक्स हा चॅप्टर मी पहिले केलेलाच नाही. आता मला हा चॅप्टर फुल करायचा आहे, तो पण आजची आज, तो आहे 2 घंट्याचा. आणि जे आता आपण लोड घेतलं होतं ते आपण करणार नाही, कारण की नाही याच्यावर जास्त फोकस देणार आपण. आणि जरा बाकी टाइम उरला तर आपण सेकंड चॅप्टर करू. मी जी काही वन शॉट व्हिडिओ बघतो आता, हे आहे लर्न अँड हबचं. आणि मस्त बाकी आनंद घेतला लेक्चरचा, आणि मग काय लेक्चर कम्प्लीट केलं बरं का पुरं. मध्ये ब्रेक पण घेतला होता आणि दिवस माळा पण होता. आता आपल्याकडे थोडा टाइम होता, त्याच्यामुळे आपण आता सेकंड चॅप्टर कम्प्लीट करणार आहे. सो आता आपण करणार आहे केमिस्ट्रीचा. आणि केमिस्ट्री मध्ये आता आपण असं चॅप्टर लावणार आहे ते पहिले मी कधी केलंच नसन, आणि ते आहे सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ अ टेक्निक्स. आणि युट्यूब वरती गेलो आणि सर्च केला तो चॅप्टर, तो पण लर्न अँड हब वरती. सो आता जे काही चॅप्टर मी फक्त अर्ध्या घंट्याच करणार आहे आणि बाकीचं उद्या करणार आहे. सो आजचा चॅलेंजिंग ब्लॉग कसा होता, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा. भेटू आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये.